नांदगावमध्ये आठवडा बाजारात स्वच्छतेचा जागर, तिठा परिसर केला स्वच्छ। नांदगाव ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने नांदगाव तिठा बाजारपेठ येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। स्थानिकांसह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते। नांदगाव तिठा परिसराची स्वच्छता करीत सर्वांना स्वच्छता संदेश देणारी पत्रके वाटप करीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले। सुरुवातीला मिशन सिंधुदुर्गचे मुख्य स्वच्छता दूत पत्रकार गणेश जेटे यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशनचे काम सांगितले। त्याशिवाय स्वच्छता मोहीम का राबविली जाते याची माहिती दिली। राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके, सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती नागेश मोरे, माजी सरपंच पंढरीनाथ वाईंगणकर, वैभववाडी नायब तहसीलदार दिलीप पाटील, वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, प्राध्यापक विनायक पाताडे, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा मगदूम, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेंद्र उर्फ पप्पी वाईंगणकर, रक्षा संघटना अध्यक्ष किशोर मोरिये, विलास कांडर, भाऊ काझी, दिलीप बापार्डेकर, तेजस माळकर, सुनील गावकर, पत्रकार संजय सावंत, उत्तम सावंत, प्रदीप राणे, तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, ऋषिकेश मोरजकर, गुरुप्रसाद सावंत, सचिन राणे, नम्रता कुडाळकर, अश्विनी पेडणेकर, आनंद परब, रोहित मोंडकर, प्रदीप हरमलकर, अद्वैत सावंत, विजय जामदार, विजय गायकवाड यांच्यासह स्वच्छता दूत व ग्रामस्थ उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांनी स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने नांदगाव येथे स्वच्छता अभियानासारखा चांगला उपक्रम राबवून समाजाला एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे, असे सांगत शुभेच्छा दिल्या। तर पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके यांनी स्वच्छता अभियानाची गरज असून नागरिकांच्या मनावर स्वच्छतेचे बीज रोवले पाहिजे। कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा भविष्यात प्लास्टिक हीच मोठी आपत्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाने प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा। स्वच्छतेची शिस्त स्वच्छतेचे बीज रोवणाऱ्या स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांचे काम उल्लेखनीय असल्याचे सांगितले। त्याचबरोबर नांदगाव सरपंच रविराज मोरजकर बोलताना म्हणाले, नांदगाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे, एक प्रेरणादायी उपक्रम आहे। या उपक्रमातून ग्रामस्थांनी बोध घेऊन जसे निवडणुकीसाठी घरोघरी फिरतो तसे स्वच्छतासाठी घरोघरी फिरून प्रत्येक ग्रामस्थांना संदेश देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ करून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर गावाचे नाव स्वच्छतेत मोठे करावे। तसेच पंढरी वाईंगणकर, दिलीप पाटील यांनी या उपक्रमाचे गौरवोद्गार काढत विशेष कौतुक केले। जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दूरध्वनीवरून मोहिमेची माहिती घेत शुभेच्छा दिल्या। या स्वच्छता मोहिमेत नांदगाव तिठा व बाजारपेठ परिसरात स्वच्छता करत आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांसह स्थानिक व्यापारी व नागरिकांना स्वच्छतेच्या संदेशाची पत्रके वाटप करण्यात आली। यात कचरा गोळा करण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या साईकृपा कन्स्ट्रक्शन कणकवलीचे मालक राजू मानकर, अल्पोपहार पंढरी वाईंगणकर, पाणी व ग्लोव्ज रविराज मोरजकर व झाडू खान यांनी स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या नांदगाव येथील उपक्रमास सहकार्य केले। आज नांदगाव गावामध्ये स्वच्छता मिशनने स्वच्छता मोहीम राबवली आणि या मोहिमेमध्ये आम्हाला जे ह्या गावचे सरपंच आहे माननीय रविराज मोरजकर यांनी खरोखर चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं। सगळ्या लोकांना ग्रामस्थांना आवाहन केलं आणि आम्हाला हँडग्लोव्ज आणि इतर सगळ्या वस्तू पुरवल्या। त्याबरोबर इथले जे ग्रामस्थ आहेत पंढरी वाईंगणकर यांनी सुद्धा चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आणि खास करून जिल्हा परिषद सदस्य संतोषजी पारकर हे सुद्धा उपस्थित होते। पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके मॅडम उपस्थित होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सभापती नागेश मोरे हे सुद्धा वेळ काढून आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। त्याशिवाय नायब तहसीलदार वैभववाडीचे दिलीप पाटील यांनी सुद्धा खास उपस्थिती या ठिकाणी लावली होती आणि अशा पद्धतीने स्वच्छता मिशनमध्ये सर्व लोकांनी सहभाग घेतला होता। यासाठी जे गार्बेज होतं, ज्या पिशव्या होत्या त्या कणकवलीचे उद्योजक मानकर यांनी दिलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। त्याशिवाय जे हँडग्लोव्ज आहेत ते सरपंचांनी दिले, त्याशिवाय प्रशांत गुचडे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा दिलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला आनंद वाटला की आम्हाला सगळ्यांना की नांदगावचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य केलं। विशेष म्हणजे या गावचे सरपंच दिखावा म्हणून नाही
इथं प्रामाणिकपणे स्वतः मेहनत घेऊन कचरा उचलत होते, याचा आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद वाटला. आणि ही सगळी मोहीम आपले सर्व स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी जे पत्रकार आहेत, इथल्या मेडिकल ऑफिसर इरफान, इथले उपसरपंच यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. इथल्या एमओजॅन मेडिकल ऑफिसर डॉक्टर वर्षा मलतो यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि अशा पद्धतीने सगळेजण सहभागी झाले. आणि नांदगाव ग्रामस्थ आणि इथल्या सर्व परिसरातील ग्रामस्थांचे आम्ही सर्वजण स्वच्छताप्रेमी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नंबर 1 निर्धार न्यूज नांदगाव.